महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी. मध्यंतरानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात आता होत आहे आणि मध्यंतरानंतर दुसऱ्या हाफमध्ये पहिली रेड नगरचा सुमित. दोन्ही संघाची गुणांची बराबरी. मुंबई 18 नगर 18. 20 मिनिटाचा थरार आता आपल्यासमोर पुनश्च एकदा सादर होणार आहे. दुसऱ्या हाफमध्ये मुंबई डेव्हिल्स नगर चॅलेंजर्स. मुंबईचे 4च खेळाडू क्रीडांगणात आहेत, त्यामुळे त्यांनी क्षेत्ररक्षण कणखोर ठेवून चढाईमध्ये गुण घेणं हे त्यांच्या फायद्याचं आहे. नगरचे 7ही खेळाडू क्रीडांगणात असल्यामुळे मुंबईला बोनस रेषेचा फायदा घेता येणार आहे. पुढे सरसावून झेप घेतलेली आहे तिथे झेप उमेश घेऊन म्हात्रे स्पर्श यांनी. करून तरी लॉबीचा उपयोग करून तो बाहेर आला. बघा किती चपळपणे पुढे सरसावला तो आणि त्यांनी स्पर्श तसा केलेला आहे. एकदम वेगाने झपाट्याने पुढे सरसावला तो. आता क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूनी ज्या समांतर रेषा गेल्या आहेत त्याला लॉबी म्हणतात आणि जेव्हा स्ट्रगल होतं झटापट होते तेव्हा त्या लॉबीचा समावेश क्रीडांगणात होतो आणि चढाईपटूंनी तो उत्कृष्टरित्या तो उपभोगलाय. म्हणजे प्रसंगावधान त्याने राखलेलं आहे. त्याला भान आहे त्या परिस्थितीचं. निश्चितच लॉबी ऍक्टिव्ह झाली आणि तो त्यातून पलायन करून पुनश्च सुखरूप घरी परतलेला आहे. दरम्यान मुंबईची रेड 2 नंबर नवनाथ जाधव क्राउचिंग टायगरची पवित्रा घेतलेली आहे त्यांनी. केवळ 1 गुणाची आघाडी आत्ता आहे मुंबईकडे. 19-18 नवनाथ जाधव मुंबईचा. आणि हा पाठलाग त्याचा करण्याचा प्रयत्न उत्कृष्ट आणि पाठलाग. त्यांनी पाठलाग करून 1 गुण प्लस सुपर परस्यूटचा 1 गुण असे 2 गुण त्यांनी घेतलेले आहेत. आणि आता मुंबईसाठी उमेश म्हात्रे. नगरकडे आता 1 गुणाची आघाडी आहे. उमेश म्हात्रे मुंबईचा रेड करत आहे. अत्यंत सावध पवित्रा आणि जबरदस्त किक पण त्यात फसलेला आहे तो. त्याने क्रीडांगणाच्या मध्यावर जाऊन मध्ये लात मारली आणि दोन्ही कॉर्नरला आपल्या अंगावर घेतलं. बघा दोन्हीकडनं त्याला कव्हर केलं आणि पकडणं जेरबंद करून टाकलं. तो दरीमध्ये पकडला गेलेला आहे मध्यभागी आणि स्कॉर्पियन किक मारली आणि त्या काही क्षणापुरता तो वल्नरेबल झालेला आहे आणि त्या संधीचा फायदा उचललेला आहे नगरच्या संघाने. आता दरम्यान सुमित नगरसाठी रेड करत आहे. सुपर कॅचचा पॉइंट मिळवण्याची संधी आहे मुंबईला. 3 आणि त्यापेक्षा कमी खेळाडू असल्यास रेडरला त्या परिस्थितीत पकडल्यास संघाला सुपर कॅचचा हा गुण मिळतो अधिक. बरोबर आहे राहुल. मुंबईचा कप्तान देवेंद्र कदम आता रेड करत आहे मुंबईसाठी. अहमदनगरकडे लीड आहे आणि मुंबईचे फक्त 2च खेळाडू क्रीडांगणात आहेत. तर अहमदनगरचे खेळाडू हे सेफ गेम खेळतील आणि चढाईमध्ये जाऊन त्यांना तिथे आउट करतील. निश्चितपणे 3 केवळ खेळाडू 3 खेळाडू बाकी मुंबईचे आहेत. क्रीडांगणात. सचिन पाष्टे त्यांनी लातेने गुण घेऊन तो मध्यरेषेकडे झेपावला. मुंबईचा संकेत सावंत हा त्या प्रयत्नात बाद झालेला आहे. तो पहा संकेत सावंत पायाने स्पर्श केलेला होता त्यांनी. आणि आता मुंबईसाठी नितीश मोरे 6 नंबर. अहमदनगरकडे 3 गुणांची आघाडी. मुंबईच्या खेळाडूंनी समोर आलेल्या खेळाडूला रेटत घेऊन मध्यरेषेपर्यंत नेऊन त्यांनी गुण घेतलेला आहे. नितीश मोरेची ही रेड या यशस्वी. ठिकाणी पण कव्हर जर साखळी घेऊन गेला असता तर त्याला त्याचा फायदा झाला असता. कधी कधी अँटी रेडर आणि कव्हरला पण रिस्पॉन्ड करण्यामध्ये जर क्षणाचा विलंब झाला तर असा हा घात होऊ शकतो. नगरसाठी सुमित पाटील 1 गुणाचा फरक आता दोन्ही संघांमध्ये. मुंबई 21 अहमदनगर 22. सामना अगदी अटीतटीचा चाललाय राहुल. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढते. राजेश पाडवे मुंबईचे कोचिंग टीम मधले ते एक वरिष्ठ सदस्य आहेत. अहमदनगरचे 5 खेळाडू, मुंबईचे 4. दोन्ही संघांना बोनस रेषेचा फायदा होणार नाहीये. हाताने गडी टिपूनच त्यांना गुण घ्यावा लागणार आहे आणि आपला खेळाडू रिवाईव्ह करावा लागणार आहे. मुंबईचा अजिंक्य कापरे रेड संपून आता पुनश्च आपल्या कोर्टमध्ये आलेला आहे.
नगरसाठी सचिन पाष्टे परत एकदा रेडला आलेला आहे. संयम राखणे म्हटलं त्याचा प्रत्यय इथे आपल्याला आला. त्यांनी टेम्प करून तो कसा पुढे अंगावर त्याच्याकडे आला बघा. आणि चुकीच्या वेळेस तो पुढे ससावला. मुंबईचा अँटी रेडर. काय चपळ लात होती ही अजिंक्य कापरेची. पुनश्च एकदा रिपीट स्कॉर्पियन किक मारली आहे त्यांनी. हा बघा हा प्रसंग दवडलेला आहे नगरच्या रेडरनी. तो जमिनीवर पडला होता. मागून जर पूर्ण कव्हर त्याच्या अंगावर आलं असतं तर तो उठून त्याला यायला विलंब लागला असता आणि पकड झाली असती. पट ठोकलाय म्हणजे ही संधी चुकवता कामा नये. त्यांचा हक्काचा गुण होता. हक्काचा गुण होता आणि अगदी सोपा गुण होता तो. साखळीचं महत्व आणि एकजुटीचं महत्व. साखळी घेऊन दोनच खेळाडूंनी त्यांनी ते पकड केली. आणि अशा रीतीने नगरचा सुमित पाटील हा बाद झालेला आहे. तरी देखील सामना आता बॅलन्समध्ये आलेला आहे. अजिंक्य कापरेने गुण मिळवलेला आहे त्यामुळे मुंबई 1 गुणाने आता पुढे आहे. अत्यंत तरुण असा खेळाडू आहे अजिंक्य कापरे. हा निश्चित भावी काळामध्ये हा भारतीय कबड्डीचा स्टार होणार आहे. हा पहा सचिन पाष्टे नाचत नाचत गुण मिळवल्याचा आनंद व्यक्त करतोय तो. ती एक सांकेतिक भाषा आहे की मी तुला आउट केलंय. अगदी समोरचा खेळाडू पण खिलाडू वृत्तीने हात वर करून डिक्लेअर करतो की हा मी आउट आहे. हीच खिलाडू वृत्ती आहे जी जोपासायला हवी सगळ्या खेळाडूंनी निश्चितपणे. आणि प्रचंड गरज खेळाडू वृत्तीची. हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे. यात जर कोणाच्या नियतमध्ये खोट असेल तर तो दुसऱ्या प्रतिस्पर्धीला एक गंभीर इजा पोचवू शकतो. पण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की दुसरा खेळाडू काय मेहनत घेतो. त्यामुळे ते एकमेकाच्या मेहनतीचा आदर करून स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवून मध्ये त्यांनी लात मारली आणि दोन्ही कॉर्नर कसे त्याला पकडायला पटकन पुढे सरसावले. हे काही रंजक क्षण आतापर्यंतच्या खेळाचे दुसऱ्या हाफ मधले. कबड्डी या खेळामध्ये अतिशय चपळाई लागते त्याचबरोबर अतिशय संयम लागतो. हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. राहुल किती वेगाने खेळला जाणारा खेळ आहे. छाया म्हणजे इधर उधर म्हणजे पलक झपकते ही परिस्थिती सामन्याची बदलते. रेडवर रेड होतात. झटापट हालचाली होतात. उत्कृष्ट पदालालित्य. पटापट तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. खेळाडू क्रीडांगणामध्ये 5 खेळाडू आहेत. 4 खेळाडू त्यांची कव्हर कशी लागले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पटापट बघून जजमेंट घेऊन तुम्ही कसा रेडर पाठवणं हे पण कर्णधाराचं काम आहे. अगदी अगदी. आणि आता नगरसाठी प्रकाश बांद्रे. गुणतक्ता समान आहे. पकडलेला आहे आणि नगरच्या रेडरला त्यांनी डॉजिंग करून जाऊन उलट्या पायाने लात मारली. त्याचा पूर्ण सपोर्ट बघा. त्याचा पूर्ण तोल तिथे त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी कॉर्नरी बरोबर त्याचा फायदा घेतला. हो आणि 2 वेळा त्यांनी तसाच किक मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हेरलेला आहे अचूकपणे प्रतिस्पर्ध्यांनी त्याला आणि तिथेच त्याला जेरबंद केलेला आहे. मुंबईचा उमेश आता रेड करत आहे. मुंबईकडे 1 गुणाची नाजूक अशी आघाडी. मुंबई 25 अहमदनगर 24. सचिन पाष्टे पुन्हा एकदा नगरसाठी चढाई करत आहे. त्याची देखील एक उत्कृष्ट स्कॉर्पियन किक. आणि तो समोर येऊन उभा ठाकला आणि मागच्या प्लेयरने खेचून काढलं त्याला. काय दोन्ही बाजूनी बरोबर कोऑर्डिनेशन परफेक्ट होतं या ठिकाणी. बघा दोन्ही बाजूनी अँटी रेडर्स दोन्ही बाजूनी त्याच्या मागे गेले. त्यांनी त्याच्या कमरेच्या खालून त्याला पकडलं त्यामुळे तो जागेवरच उभा राहिला. आउट ऑफ बाउंड त्याला करण्याचा प्रयत्न पण तरुण अजिंक्य कापरे निसटलेला आहे त्याच्या धक्क्यातून आणि त्याच्या पकडीतून. पारडं इकडे तिकडे क्षणात पारड्याचं सामन्याचं पारडं आहे. दोन्ही संघाकडे झुकत आहे. अजिंक्य कापरेने मिळवलेला तो गुण. बघता बघता मुंबईचा सगळा संघ परत रिवाईव्ह होऊन आतमध्ये आलेला आहे खेळाडू सगळे. आणि एवढंच नव्हे तर त्यांना आता 4 गुणांची आघाडी पण आली आहे. राहुल
नगरचा मुंबईच्या सचिन संघाने अतिशय युक्तीने एक एक गुण चढाईत घेतला, क्षेत्ररक्षण मजबूत ठेवलं आणि आपला स्कोअर वाढवलाय. 1-2 रेड फसल्या की कसा संघ मागे पडू शकतो याचं उदाहरण आपल्याला आता पाहायला मिळालेलं आहे. मुंबई 31, अहमदनगर 25, नगर 6 गुणांनी मागे आहे. पण अजूनही मी या सामन्यात प्रिडिक्शन करायला घाबरतोय छाया, काही होऊ नाही, शकतं. नक्कीच नगरचे खेळाडूही तेवढे ताकदीचे आहेत आणि त्याचा स्ट्रॅटेजी लावून ते पण तेवढीच तयारीने ते आता पुढचे गुण घ्यायचा प्रयत्न करतील. नगर टीमचे मालक या खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही काही सांगू शकत नाही विजयश्री कोणाकडे जाईल. नगरचे मालक थोडेसे चिंतित वाटत होते, साहजिक आहे. प्रेक्षकांचं ब्लड प्रेशर वरती होतं तर संघ मालकाचं निश्चितच होत असेल. मुंबईचा तरुण खेळाडू, भारताचा भावी स्टार अजिंक्य कापरे आता रेड करत आहे मुंबईसाठी. बघा, जशी लीड वाढते तशी रेडरच्या अंगातली जी चपळाई ती कमी होते, सावधता येते. तो सेफ रेड टाकून परत आला कारण त्याला माहिती आहे आपल्याकडे लीड आहे. आणि या उलट जो संघ पिछाडी एवढे त्याच्या हालचाली बघा कशा जोरात आहेत. त्याच्या हालचालीत एक डेस्परेशन आहे आणि कारण वेळेचं भान ठेवून त्यांना आता स्वतः त्यांना लीड घेऊन त्यांना गुण काढणं महत्वाचं आहे. अगदी 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 पकडीमध्ये ते एकच गुण घेऊ शकतात, चढाईत ते जास्तीत जास्त गुण घेऊन आपला स्कोअर वाढवू शकतात. ह्याचं भान त्यांच्याकडे आहे. बरोबर आहे छाया. 5 गुणांची आघाडी मुंबईकडे. मुंबई 31, अहमदनगर 26. मुंबईचा उमेश म्हात्रे रेड करत आहे. उमेश म्हात्रे परतलेला आहे आपल्या कोर्टमध्ये. नगरसाठी सुमित पाटील. पदस्पर्श करण्याचा प्रयत्न आणि 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. अर्धा वेळ गेलेला आहे दुसऱ्या हाफ मधला. केवळ अजून 10 मिनिटं, 9.5 मिनिटं बाकी आहेत. मुंबई 31, अहमदनगर 26. दोन्ही कोर्टमध्ये 7-7 खेळाडू असल्यामुळे बोनस रेषेचा गुण त्यांना मिळणार आहे. तसा प्रयत्न करताना त्यांनी एक घडी टिपलाय आता. आणि हा त्याला लवकरात लवकर तुझ्या क्रीडांगणात जाणे, आमची रेड सुरू होईल असं त्या दृष्टीने त्याला मागे पाठवतोय. पण तो अगदी हक्काने मी महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.